नमो बुद्धाय जय भीम फ्रेंड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वर्षावास सिरीजच्या 7व्या पाठ. तर वर्षावास सिरीज तर आपण सुरू केली, पण सर्वांना माहिती आहे का वर्षावास म्हणजे काय असतं? तर तेच या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. या वर्षावासच्या सिरीजमध्ये मी तुमच्याबरोबर काही कानेरी केव्हचे व्हिडिओ शेअर केले. त्याचबरोबर जो इंडो श्रीलंका विरासत कार्यक्रम झाला नालासोपारा, त्याचे सुद्धा काही व्हिडिओ शेअर केले आणि तुम्हाला ते आवडत सुद्धा आहेत. तुमचा छान प्रतिसाद मिळत आहे त्या व्हिडिओना. त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि मी असा विचार केला की आपण वर्षावास म्हणजे काय, किंवा उपोषण म्हणजे काय, अष्टशील म्हणजे काय, किंवा पंचशील म्हणजे काय, हे सुद्धा तुमच्यावर मी काही छोट्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. मुंबई किंवा मुंबईच्या आजूबाजूचे काही विहार किंवा विपश्यना सेंटर असतील त्यांचे व्हिडिओ शेअर करण्याचा प्लॅन आहे तुमच्याबरोबर. पण त्याचबरोबर मी म्हटलं ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतील ना बेसिक, त्या सुद्धा मी शेअर करूया. कारण की बऱ्याच लोकांना माहिती नसतं वर्षावास म्हणजे काय आहे, तो कोणी पालन करायचा असतो, तो कोणासाठी असतो, आणि वर्षावासात नेमकं काय करायचं असतं हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. आपण आपले म्हणजे आपण ना जयंती सेलिब्रेट करतो. जे मोठे सण आहेत ना, म्हणजे की अशोक विजयादशमी असेल किंवा जयंती असेल, हे तर आपण सेलिब्रेट करतो. पण वर्षावास म्हणजे काय आहे, अष्टशील म्हणजे काय असतं, उपोषण म्हणजे काय असतं, शामणेर काय असतं, बऱ्याच लोकांना ह्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा माहिती नाही. तर म्हणजे मी माझ्या स्वतःवरूनच सांगते. तर त्यामुळेच माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण असे काही व्हिडिओ बनवूया आणि काही बेसिक गोष्टी आहेत ते मी शेअर करेल तुमच्याबरोबर. तर म्हणजे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे अगदी 19-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की वर्षावास म्हणजे काय हे मला सुद्धा माहिती नव्हतं. आम्ही विहारामध्ये जायची, काही लोक काही कार्यक्रमानिमित्त आपण काही लोकांना भेटतो. तशा काही लोकांना भेटताना मी असं बऱ्याच जणांच्या तोंडातून वर्षावास हा शब्द मला बऱ्याचदा कानावर पडला. आणि मग मला प्रश्न पडला की वर्षावास म्हणजे काय असतं आणि आपण हे कोणाला विचारायचं. आणि त्याचबरोबर माझ्या म्हणजे मनामध्ये हे पण आलं की शंका पण आली, की आपण म्हणजे वर्षावास नेमकं काय असतं हे आपण कोणाला विचारणार. आणि आपण स्वतःला बुद्धिस्ट म्हणवतो. आपल्याला जयंती पलीकडे किंवा आपले काही सण असतील, फार फार तर पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा, अशोक विजयादशमी, आणि याच्या व्यतिरिक्त खूप काही माहिती नाहीये, नॉलेज नाहीये. आणि हे जे लोकांकडनं आपण हा शब्द ऐकतोय की आता वर्षावास सुरू होतोय लवकरच, तर आमच्या विहारामध्ये अशा अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात, किंवा हा कार्यक्रम आहे किंवा तो कार्यक्रम आहे, असं जेव्हा ऐकलं तेव्हा मला प्रश्न पडला मनामध्ये की वर्षावास नेमकं काय. आणि हे ज्या लोकांच्या तोंडून आपण ऐकतो त्यांना जर आपण हा प्रश्न विचारला तर त्यांना काय वाटेल की स्वतःला बुद्धिस्ट म्हणून घेते, चांगली सुशिक्षित शिकलेली वाटते आणि हिला एवढी साधी गोष्ट सुद्धा माहिती नाही, असे प्रश्न माझ्या मनामध्ये उभं राहायला लागले. पण म्हणजे त्या प्रश्नांबरोबरच माझ्या मनामध्ये हे सुद्धा आलं की बुद्धांनी तर सांगितले तुम्ही शंकाचं निरसन केलं गेलं पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत, आणि कुठल्याही गोष्टीवर असाच विश्वास न ठेवता किंवा असं ब्लाइंडली फॉलो न करता त्याचा मागची हिस्ट्री काय आहे किंवा ते का फॉलो केलं जातं हे सगळं तुम्ही समजून घेतलं पाहिजे आधी, त्याचा मिनिंग काय आहे आणि ते फॉलो केल्याने काय बेनिफिट आहे किंवा कुठल्या मिनिंगने ते फॉलो करतात, हे सगळं तुम्ही आधी जाणून घ्या तुमच्या बुद्धिस्तरावर, आणि तुम्हाला पटलं तरच फॉलो करा. हे हे मला माहिती होतं. तर मी विचार केला नाही, आपण जर विचारलंच नाही कोणाला किंवा, आणि वाचायचं तर कुठे वाचायचं, ह्याचा रेफरन्स कुठे भेटेल, ह्याची माहिती कुठे भेटेल, ह्याच्याविषयी मला काही फार काही आयडिया नव्हती. तर मी असं विचार केला नाही, आता आपण काय करायचं विचारायचं. तर जेव्हा मग त्यानंतर जेव्हा कुठल्या कार्यक्रमांमध्ये मी जायची, किंवा विहारामध्ये असेल किंवा काही ठिकाणी असे कार्यक्रम असतात की तिथे भंतेजींना बोलवलं जातं प्रवचनासाठी, अशा ठिकाणी काही इतर कार्यक्रम असतील अशा ठिकाणी पण मी जेव्हा जायची ना, तिथे जर कोणी अभ्यासू व्यक्ती दिसले तर त्यांना मी ना प्रश्न विचारायची. आणि किंवा काही कार्यक्रमांमध्ये भिक्खू संघाचं जर प्रवचन असेल किंवा भंतेजींचं जर प्रवचन असेल, तर प्रवचन झाल्यानंतर बरीच लोक त्यांना भेटण्यासाठी जातात, म्हणजे दान करण्यासाठी जातात आणि आपल्या मनातील काही शंका असतील तर त्या विचारतात. तर अशी संधी भेटली तर मी नक्कीच आवर्जून तिकडे जायची आणि भंतेजींना विचारायची सुद्धा, माझ्या मनातले प्रश्न विचारायची. आणि असे प्रश्न विचारून विचारून बरेच प्रश्नांची मला उत्तरं भेटत गेली. पण माझ्या मनामध्ये जे होता ना डाऊट, की काही लोक आपल्याला हसतील किंवा बोलतील, म्हणजे हिला काहीच माहिती नाही. तर काही लोकांनी ऑफकोर्स असं केलं, पण ज्यांना नॉलेज नाहीये ना, म्हणजे त्यांना स्वतःलाही माहिती नाही हे सगळं काय असतं, त्या लोकांनी असं केलं. त्यांना असं वाटायचं काय प्रत्येक ठिकाणी ही कुठलाही कार्यक्रम असला की लगेच जाते आणि नुसतं काही ना काही प्रश्न विचारत बसते, म्हणजे त्यांच्या मते असं होतं. तर मला म्हणजे ते थोडंसं आधी वाटलं सुरुवातीला, हे लोक असं का करतात, मला माहिती नाही म्हणून मी विचारते. आणि आणि ह्यांना स्वतःला सुद्धा माहिती नाही तर ह्यांनी पण विचारलं पाहिजे माझ्या बरोबर, म्हणजे मला त्यावेळेला असं वाटायचं. पण नंतर मी विचार केला ठीक आहे, आपल्याला तर आपल्या प्रश्नांची उत्तरं भेटतायत ना,
आणि मग काही गोष्टी क्लिअर होत गेल्या आणि त्यानंतर मग इगतपुरीला मी 10 दिवसाचं विपश्यना शिबिर सुद्धा केलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती नव्हत्या, पण तरी सुद्धा मला शिबिराबद्दल माहिती होतं आणि शिबिर करण्याची इच्छा सुद्धा होती. मी तसा प्रयत्न सुद्धा केलेला, म्हणजे नंबर वगैरे लावण्याचा, तर ते पॉसिबल झालं नव्हतं मला. पण मग यानंतर ह्या सगळ्या थोड्या थोड्या गोष्टी काही प्रमाणात मला समजत गेल्या आणि त्यानंतर मी विपश्यना शिबिर केलं. मला तिथे बऱ्याचशा गोष्टी मला क्लिअर झाल्या आणि तिकडनं आल्यानंतर विपश्यना शिबिरवरनं आल्यानंतर सुद्धा ह्या सगळ्या धम्माच्या वातावरणात राहिल्यामुळे बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या, समजत गेल्या नव्याने. आणि मी हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा सुद्धा आहे, कारण माझ्या आजूबाजूला सुद्धा अशी बरीच लोक आहेत त्यांना खरंच ह्या गोष्टींबद्दल माहिती नाही. ते स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, जयंतीला फार उत्साही असतात किंवा विजयादशमीला, किंवा ह्या बुद्धिस्ट कल्चर काय आहे, ते कसं फॉलो करायचं, किंवा आपलं म्हणजे मेन कल्चर काय, बुद्धिझम आहे काय, हेच अजून समजलेलं नाही. तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ बनवला तर काही जणांना नक्कीच फायदा होईल. अगदी बेसिक गोष्टी मी ह्या व्हिडिओ मधनं शेअर करणार आहे, जे व्हिडिओ मी वर्षावासाच्या काळामध्ये तुमच्यावर शेअर करणार आहे. तसं तर वर्षावासाला अजून वेळ आहे, जुलै एंडिंगला वर्षावास सुरू होतो, पण आपण ही सिरीज जी आहे ती अगोदरच सुरू केलेली की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करता यावेत ह्या म्हणजे ह्या उद्देशाने. तर कसं काही जणांना वाटेल वर्षावास एवढं काय ना त्याच्यामध्ये, तर सर्वांना तर माहिती असतं वर्षावास. हो, बऱ्याच जणांना माहिती आहे वर्षावास म्हणजे काय, पण बऱ्याच जणांना अजूनही माहिती नाही वर्षावास म्हणजे काय. ते वर्षावासाला विहारात जातात, म्हणजे प्रवचन असतील भंतेजींचे किंवा आणखी कोणाचे, ते अटेंड करतात. तिथे ते अवेलेबल असतात त्या वेळेला वर्षावास आहे म्हणून, आणि असं बोलतात ते विहारात जाऊया, वर्षावास आहे, हे करूया ते करूया. पण ऍक्च्युली त्यांना माहिती नसतं वर्षावास म्हणजे काय आहे. आणि बऱ्याच जणांना तर हेही माहिती नाही, म्हणजे ऍटलिस्ट काही जणांना विहारामध्ये वगैरे जातात किंवा काही ठिकाणी कार्यक्रम असतील वर्षावासानिमित्त तिथे जातात, पण काही जण ते सुद्धा जात नाहीत, म्हणजे तेवढंही करत नाही, त्यांना तेवढं सुद्धा नॉलेज नाही की वर्षावास आहे म्हणून, हे सुद्धा माहिती नसतं. आणि कसं काही जण असतील की ते हिंमत करून विचारतील, म्हणजे कोणाला प्रश्न विचारतील, त्यांच्या मनामध्ये काही शंका असतील तर. बऱ्याच जणांना असं ना हे वाटतं आतमधनं की एवढ्या छोट्या गोष्टी विचारल्या तर कोणी मला म्हणजे माझं हसं तर करणार नाही ना, किंवा एवढ्या छोट्या गोष्टी, साध्या गोष्टी विचारल्या तर ह्यांना काय वाटेल, यांना एवढं सुद्धा नॉलेज, असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका नक्कीच असतात. कारण की माझ्या स्वतःवरूनच मी असं विचार करते, कारण की माझ्याही मनात तसेच डाऊट होते. आणि विहारात जाणाऱ्या लोकांना, बऱ्याच जणांना अष्टशील काय आहे, पंचशील काय हे माहिती नसतं. ते पंचशील तर आपण विहारामध्ये बोलतो, प्रत्येक कार्यक्रमांमध्ये आपण पंचशील बोलतो, तरी सुद्धा त्याचा अर्थ लोकांना माहिती नसतो. तर म्हणूनच मी हा विचार केला की आपण वर्षावासाबद्दल थोडीशी माहिती शेअर करूया. आणि अगदी बेसिकच माहिती शेअर करणार आहे मी. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही विसरून चालणार नाहीये की काही समाजातील काही लोक ते वाचन सुद्धा नाही करू शकत, म्हणजे लिहिता साक्षर नाहीयेत ते. तर युट्यूब हे चांगलं माध्यम आहे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांना ही माहिती ऐकू शकतात ते लोक. तर म्हणून माझा हा छोटासा प्रयत्न आहे. आणि काही जणांना हे खूपच बेसिक वाटू शकतं, पण नक्कीच ज्यांना ह्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, जे आत्ताच धम्म म्हणजे धम्म त्यांना आत्ताच कळालाय, किंवा धम्म खूप वर्षापासून ते स्वतःला बुद्धिस्ट म्हणवतायत, पण त्यांना हे सगळं नॉलेज नाहीये आणि हे सगळं विचारण्याची हिंमत सुद्धा नाहीये, तर त्यांना नक्कीच या व्हिडिओमध्ये फायदा होईल. आणि त्यांच्यासाठी ही गोष्ट नक्कीच छोटी नसणार, कारण की ह्या बेसिक छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याला माहिती नसेल ना, तर बुद्धिझम तर खूप डीप आहे. तो आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी, बेसिक गोष्टी समजल्याशिवाय ना, बुद्धिझमचा डीप जो धम्म आहे ना, त्याचा अभ्यास आपण नाही करू शकत. तर आता आपल्याला म्हणजे मेन जो आपला टॉपिक आहे त्याला सुरुवात करूया. तर वर्षावास म्हणजे काय? तर वर्षा आणि वास, तर ह्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. वर्षा म्हणजे पाऊस, म्हणजे पावसाळा ऋतू, आणि वास म्हणजे एका ठिकाणी वास्तव्य करणे. वर्षावास अगदी साधा अर्थ आहे, त्याच्या नावावरनं कोणालाही कळलं. वर्षा म्हणजे पावसाळ्या ऋतूमध्ये एका ठिकाणी वास्तव्य करणे. तर हा वर्षावास कधी सुरू होतो? तर हा वर्षावास आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमे ह्या 3 महिन्याच्या काळामध्ये सुरू होतो. म्हणजे वर्षावास हा 3 महिन्याचा असतो. आणि आपल्याला तसं त्रिपिटकामध्ये सुद्धा त्याचे रेफरन्सेस भेटतात. आणि विनय पिटकामध्ये वर्षावास कसा सुरू झाला ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटते. तर वर्षावास हा कोणासाठी असतो आणि तो कसा पालन करायचा असतो? तर त्या काळामध्ये काय होत होतं, भिक्खू संघ जो आहे 12 महिने चारिका करायचा. तर आपण आता समजून घेऊया वर्षावास काय असतं ते तर तुम्हाला समजलं, की वर्षावास म्हणजे पावसाळा ह्या ऋतूमध्ये एका ठिकाणी वास्तव्य करणं, ह्याला वर्षावास असं म्हणतात, एका ठिकाणी राहणं. हा साधा सोपा अर्थ आहे त्याचा. पण त्या काळामध्ये काय होत होतं, की भिक्खू संघ जो आहे ना 12 महिने चारिका करत असे. आणि नंतर बऱ्याच म्हणजे काही संप्रदायांकडनं
भिक्खू संघावर असा आरोप होऊ लागला की पावसाळ्यामध्ये नवीन जीव जन्माला येत असतात, त्याचबरोबर नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती उगवत असतात. आणि हे कशी श्रमण लोक आहेत की ते पावसाळ्यामध्ये सुद्धा चारिका करतायत, फिरतायत गावोगावी आणि त्यांच्या पायाखाली नवीन येणारे जन्माला येणारे जीव मरण पावतायत, नवीन उगवणाऱ्या वनस्पती त्या सुद्धा नष्ट होत आहेत. तर यांना थोडंसं समजलं पाहिजे असे त्यांच्यावर आरोप होऊ लागले. आणि ह्या सगळ्या गोष्टी बुद्धांच्या लक्षात आल्या आणि त्यांनी हा निर्णय घेतला की आपण वर्षावास करायला सुरुवात केली पाहिजे. हे तर होतच की काही संप्रदायांकडनं भिक्खू संघावर आरोप होत होते. त्याचबरोबर त्या व्यतिरिक्त भिक्खू संघ 12 महिने चारिका करीत असायचा आणि पावसाळ्यामध्ये म्हणजे आता जशी परिस्थिती आहे ना तशी नव्हती. म्हणजे लाईटची व्यवस्था म्हणा किंवा ट्रॅव्हलिंगची साधनं, तसं आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करायचं असेल तर आपण अगदी सहज ट्रॅव्हल करू शकतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो. पण त्यावेळेला भिक्खू पायी प्रवास करत असेल, चारिकेसाठी फिरत असेल. आणि आता सुद्धा आपण बघतो पावसाळ्यामध्ये परिस्थिती काय असते, कधीही परिस्थिती बदलू शकतो. वारा म्हणजे जोराने वारे वाहतात किंवा पूर येतात, असे सगळे प्रसंग त्यावेळेला येत होते. आणि ते खूप अवघड होतं कारण की लाईट नसायचे आणि जंगलातनं भिक्खू संघ प्रवास करायचा गावोगावी चारिका करण्यासाठी. तर जंगलामध्ये हिस्र पाणी असायचे, ते भिक्खू संघावर अटॅक करायचे. बरेच त्यावेळेला भिक्खू वाहून सुद्धा गेलेले आहेत पुराच्या पाण्यामध्ये किंवा बरेच जण आजारी सुद्धा व्हायचे. आणि अशी परिस्थिती होती की भिक्खू संघाला पुरेसं अन्न सुद्धा भेटत नव्हतं. मग ह्या सगळ्याचा विचार करून बुद्धांनी असं ठरवलं की आपण वर्षावास हा 3 महिन्याचा कालावधी आहे, तो वर्षावास करायचा, एका ठिकाणी वास्तव्य करायचं विहारामध्ये भिक्खूंनी. आणि धम्माचा आणखीन विशेष अभ्यास करायचा, परिश्रम घ्यायचे त्याच्यावर. आपल्या जे ज्ञान आहे, जे आपल्याकडे जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये अजून पारंगत व्हायचं, विपश्यना करायची, साधना करायची आणि आणखीन आपलं ज्ञान जे आहे ते वाढवायचं की जेणेकरून 3 महिन्यानंतर जेव्हा भिक्खू संघ पुन्हा धम्म प्रसारासाठी निघेल तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर झालेली असेल अजून. मग तेव्हापासून वर्षावासाला सुरुवात झाली. आणि वर्षावास हा फक्त भिक्खू संघासाठीच असतो, उपासकांसाठी नसतो. कारण की मी सुद्धा बऱ्याच जणांना असं बोलताना ऐकले की आमचा वर्षावास चालू आहे, आमचा वर्षावास आहे. तर आपण चुकूनही असं वाक्य बोलता कामा नये की आमचा वर्षावास चालू आहे. कारण की ज्यांची उपसंपदा झालेली आहे त्यांच्यासाठीच फक्त वर्षावास असतो, म्हणजे भिक्खू संघासाठी, उपासकासाठी वर्षावास नसतो. अगदी जे शामनेर आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा वर्षावास नसतो. बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की वर्षावासामध्ये उपासक आणि उपासकांनी काय करायचंय हे सगळं सांगितलंय बुद्धांनी, पण वर्षावास मात्र भिक्खू संघासाठीच असतो. तर ह्या गोष्टी आता क्लिअर झाल्या आपल्याला. तर वर्षावासामध्ये उपासक आणि उपासिका यांनी काय करायचं असतं, तर जेव्हा भिक्खू संघ 3 महिन्यासाठी एका ठिकाणी राहणार आहे आणि कठोर परिश्रम करणार आहे, आपल्या ज्ञानामध्ये भर करणार आहे, धम्माचा खूप जास्त अभ्यास करणार आहे, विपश्यना करणार आहे, म्हणजे साधना करून आपल्या ज्ञानामध्ये अधिक पारंगत होणार आहे, तेव्हा ते एका ठिकाणी जेव्हा राहत असतो भिक्खू संघ, त्यांची पूर्ण व्यवस्था बघणं हे उपासकांचं काम आहे. म्हणजे त्यांची जेवणाची व्यवस्था असेल, त्यांचे डे टू डे त्यांच्या काही नीड्स असतील, त्यांची औषधं पाणी असतील, त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था हे उपासकांनी करायची असते. त्याचबरोबर उपासक आणखी काय करू शकतात, उपासक करू शकतात या वर्षावासाच्या कालावधीमध्ये. तर उपासक म्हणजे काय ना ते मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये शेअर करेल. कारण एका व्हिडिओमध्ये ना सगळं असं कन्फ्युजन नको व्हायला. आपण एक एक टॉपिक घेऊया आणि छोटे छोटे व्हिडिओमध्ये एक एक टॉपिक क्लिअर करूया. तर असा हा वर्षावासाचा पुण्य संपादन करण्याचा काळ असतो. त्याचबरोबर भिक्खू संघाला तुम्ही चिवरदान करू शकता, भोजनदान करू शकता किंवा आणखीन काही स्वरूपामध्ये तुम्ही भिक्खू संघाला दान करू शकता, त्यांची सेवा करू शकता आणि उपोषणचं पालन करू शकता. तर उपोषणचं हे पालन, काही उपासक जे असतात ना 3 महिने पूर्ण उपोषणचं पालन करतात, पण 3 महिने म्हणजे सर्वांना तर शक्यच नाहीये ते उपोषणचं पालन करणं, त्यासाठी खूप प्रॅक्टिस लागते. आणि आताची लाईफ सुद्धा अशी बिझी आहे लोकांना, म्हणजे म्हणजे वर्किंग असल्यामुळे कसं शिफ्ट ड्युटीज असतात किंवा लंच ब्रेकच्या वेळा वेगवेगळ्या असतात. तर ज्यांना जसं जमेल तसं त्यांनी उपोषण करावे. जसं की आपण पौर्णिमा, अष्टमी आणि अमावस्येला उपोषण करू शकतो. काही जणांच्या वेळा वेगळ्या असतील कामाच्या, तर ते सॅटर्डे संडे सुद्धा उपोषणचं पालन करू शकतात. हे तर मी तुम्हाला सेपरेट, कारण की उपोषणमध्ये ना अष्टशिलाचं सुद्धा पालन करायचं असतं. आणि कसं आहे माहिती का, उपोषण मध्ये ना अष्टशिलाचं सुद्धा पालन करायला लागतं आपल्याला. जेव्हा आपण उपोषण करतो तर अष्टशिलाचं पालन करायचं असतं. तर अष्टशिलाचं पालन करणं ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांना सोपं आहे, पण ज्यांना नाहीये त्यांच्यासाठी ते अवघड आहे. आणि अष्टशिलाचं पालन करण्यासाठी आधी आपल्याला पंचशिलाचं पालन व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आणि खूप महत्वाचा पॉइंट मला इथे लक्षात येतोय
की आपण ना नेहमी त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष सुद्धा केलेलं आहे. आपण म्हणजे बुद्धांनी दुःखमुक्तीचा मार्ग शोधला किंवा अरहंत पदाकडे, बुद्ध बनण्याच्या पदाकडे जाण्याचा जो मार्ग आहे तो शोधला. तो पण कसा आहे तो जाणून घ्यायची आपली इच्छा नाही आहे बऱ्याच जणांची आता सध्या. तर बुद्धाने मार्ग शोधला, पण तो कुठला मार्ग आहे तो आपणही अभ्यास करून बघूया, अशी कुतूहलता म्हणा किंवा अशी इच्छा सर्वांमध्ये दिसत नाही, पाहायला दिसत नाही आपल्याला. जर आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग जाणून घ्यायचा तर आपल्याला विपश्यना करणं खूप गरजेचं आहे. आणि जर आपल्याला उपवास पालन करायचंय, पंचशील पालन करायचं, तर यासाठी ना विपश्यना खूप महत्वाचा रोल प्ले करते. जर तुम्ही एक शिबिर केलं असेल ना, एक जरी शिबिर म्हणजे आधी तर एक शिबिर करणं गरजेचं आहे, त्याच्या पुढे मग बाकीचा प्रवास आहे त्याच्यामध्ये जाण्याचा, त्या फ्लोमध्ये जाण्याचा. पण जर तुम्ही एक जरी शिबिर केलं असेल ना 10 दिवसाचं विपश्यनेचं, तर तुम्हाला हे उपवास पालन करणं आणखी सोपं जातं. आणि आपण बोलू शकतो की धम्म जो आहे ना समजून घेणं सुद्धा खूप सोपं होऊन जातं जर विपश्यनाचं शिबिर केलं असेल तर. म्हणजे हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, तो तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर आय होप आता मला वाटतं आपला टॉपिक क्लिअर झालेला आहे आणि मी म्हणजे माझ्या परीने समजवण्याचा अगदी साध्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये वर्षावास काय हे समजवण्याचा प्रयत्न केला असेल. आय होप तुम्हाला समजलं असेल वर्षावास म्हणजे काय. वर्षावास म्हणजे एका ठिकाणी 3 महिने राहून धम्माचा आणखीन डीप असा अभ्यास करणे, विपश्यना करणे आणि हे भिक्खू संघाने करायचं असतं. आणि उपासकांनी त्यांची सगळी व्यवस्था पाहायची असते, त्याचबरोबर धम्मश्रवण करायचं असतो, दान करायचं असतो. तर आय होप म्हणजे मी पॉइंट क्लिअर करू शकले, तुमच्यापर्यंत पोहोचू शकलाय माझा मुद्दा. आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल म्हणजे कोणाला गरज आहे हे समजून घ्यायचा हा मुद्दा, तर त्यांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना मी असा विचार केलेला की आपण आता उपवास काय ह्याच्यावर बोलूया आणि ते कसं करायचं. पण मला असं वाटतं आधी आपण ना, कारण की उपवास काय हे जर आपण जेव्हा बोलतो ना तर तिथे मग अष्टशिलाचा संबंध येतो आणि अष्टशिलाच्या आधी आपल्याला पंचशील माहिती असणं गरजेचं आहे. तर ह्याच्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ ना आपण पंचशीलवर बनवूया. पंचशीलचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया. तर चला आता एवढं बोलून मी थांबते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सर्वांना.